ब्रेकनंतर छत्तीसगडमधून एक ब्रेकिंग न्यूज अशी येते की छत्तीसगडच्या इरापल्ली जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 2 सीआरपीएफ जवान शहीद झाले, 6 जवान जखमी झाले असून एक माओवादी ठार झाला। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात इरापल्ली जंगलात दुपारी चकमक झाली। जखमींमध्ये सीआरपीएफच्या डेप्टी कमांडंटचा समावेश आहे। 3 गोळ्या त्या व्यक्तीला लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। बिजापूर जिल्ह्यातल्या इरापल्ली जंगलात ही चकमक झाली आहे। त्यामध्ये 2 सीआरपीएफ जवान शहीद झाले तर 6 जवान जखमी आहेत आणि एक माओवादी ठार झालेला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात इरापल्ली जंगलात दुपारी ही चकमक झाली। या चकमकीमध्ये सीआरपीएफच्या डेप्टी कमांडंटचा समावेश आहे। 3 गोळ्या त्यांना लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहेत। महेश, काय तपशील आहे याबद्दल? हॅलो, हा महेश, काय तपशील आहे? हॅलो महेश, तुला आवाज येतोय? हा आता येतोय। महेश, काय माहिती याबद्दल? महेशशी आपला संपर्क होऊ शकत नाही, पण छत्तीसगडच्या इरापल्ली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 2 सीआरपीएफ जवान शहीद झाले, 6 जवान जखमी झाले असून एक माओवादी ठार झाला। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात इरापल्ली जंगलात दुपारी ही चकमक झाली आहे।